नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय. रिसेंटली म्हणजे मला वाटतं की एक आठवड्याआधी वगैरे मी एक व्हिडिओ घेतलेला होता. ज्या व्हिडिओमध्ये मी हे डिस्कस केलं होतं की कोणीतरी PIL फाईल केलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांनी हे डिमांड केलं की स्त्रियांना मेन्स्ट्रुअल लिव्ह आहे ती मिळायला पाहिजे. कारण त्या दर महिन्यातले जे 4-5 दिवस असतात त्या 4-5 दिवसांमध्ये काही स्त्रियांना खूप जास्त त्रास होतो. ज्याला आपण पिरियड म्हणतो ना, त्या काळामध्ये. तर अशा वेळेस काय तर त्यांना एक लिव्ह मिळायला पाहिजे, सुट्टी मिळायला पाहिजे, ज्यामुळे ते थोडे रेस्ट करू शकतील. आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी बऱ्याच ऍस्पिरंट्सनी तो पाहिला, बऱ्याच लोकांनी तो पाहिला. आणि एक मी चांगलं नोटीस केलं की चॅट बॉक्समध्ये बरेच कमेंट्स आलेत आणि जे मोस्ट ऑफ द स्त्रियांनी केलेले आहेत आणि ते हेल्दी डिस्कशन तिथे झालंय. काही त्याच्या फेवरमध्ये आहेत, काही त्याच्या अपोज मध्ये आहेत. मॅक्झिमम फेवरमध्ये आहेत की सुट्टी मिळायला पाहिजे. कोणी मधला मार्ग सांगितला की नेमकं काय काय असायला पाहिजे. कारण हा प्रॉब्लेम स्त्रिया जेवढ्या चांगला समजतील, मला नाही वाटत की पुरुष तेवढे चांगले समजू शकतात. आणि म्हणून नक्कीच मार्ग सुद्धा ते चांगले काढू शकतात. पण ऑब्व्हियस आहे की आपल्याला बायस न होता मधला मार्ग काहीतरी काढायला पाहिजे. तर जर तुमच्यापैकी जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच याच व्हिडिओ युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, तिथं तो दिलेला आहे. आता तसाच तुम्हाला दुसरी म्हणजे जी सुप्रीम कोर्टाने त्यावेळी जे सांगितलेलं होतं की नेमकं की जर आपण मेन्स्ट्रुअल लिव्ह जर मॅन्डेटरी केलं, जसा आता मॅटर्निटी लिव्ह आहे 6 महिन्याची असते, जर तशीच जर मेन्स्ट्रुअल लिव्ह दर महिन्याचे जर 4-5 दिवस जर दिलेत आणि ते जर मॅन्डेटरी जर केलं की ते द्यावेच लागतील, मग ते सरकारी ऑफिसेस आहेत किंवा प्रायव्हेट ऑफिसेस आहेत, तर त्याचा जे हायरिंग असेल ना स्त्रियांची त्यावर वाईट परिणाम होईल आणि अल्टिमेट नुकसान आहे तो स्त्रियांचाच होईल. करेक्ट. आणि आता सुद्धा एक न्यूज अशीच आहे, कारण भारतामध्ये सुद्धा काही राज्य असे आहेत ज्यामध्ये मेन्स्ट्रुअल लिव्ह आहे ना ही मॅन्डेटरी आहे, तिच्या राज्य सरकारने ते मॅन्डेटरी केलंय. 1992 मध्येच बिहारने केलेला आहे. मला वाटतं 2 दिवसाची होती. विचार कर, 1992, आता आपण 2026 मध्ये जगतोय. करेक्ट. म्हणजे जवळपास 34 वर्ष झालेत तेव्हापासून बिहारमध्ये आहे. असंच मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये मला वाटतं इथून 6 महिन्या आधी वगैरे असणार की कर्नाटक सरकारने सुद्धा 1 दिवसाची ती सुट्टी आहे ती मॅन्डेटरी केलेली होती. बिहारने किती? 2 दिवसांची. कर्नाटकने आता मागच्या वर्षी किती? तर 1 दिवसाची. आणि यालाच अपोज केलंय आता काय तर काही स्त्रियांनी. आणि त्या स्त्रिया कोण आहेत? स्त्रियाच आहेत, पण कोण आहेत त्या मॅनेजरियल लेवलवरच्या. म्हणजे त्यांचा वर्क एक्सपिरियन्स सुद्धा तेवढाच आहे. म्हणजे ऑब्व्हियस आहे की ते स्त्रियांच्या बाजूने पण विचार करत असतील आणि कंपनीच्या दृष्टीने किंवा आउटपुट कसा मिळवता येईल आणि कसं स्त्रियांना जास्त अपॉर्च्युनिटी मिळतील त्या बाजूने सुद्धा विचार करत असतीलच. तर आज आपण तेच घेणार आहोत आणि एक फार इम्पॉर्टंट असा वर्ड मी सांगणार आहे की त्या शब्दाचा वापर करा आन्सर रायटिंग मध्ये, तुम्हाला नक्कीच व्हॅल्युएशन मिळेल. त्याला फक्त चांगला हायलाइट वगैरे करा. करेक्ट. चला, मुद्दा क्लिअर झाला असेल की आज नेमकं आपल्याला काय डिस्कस करायचं आहे. तुमचे खूप चांगले व्हॅल्युएशन म्हणजे आन्सर जर या रिलेटेड जर प्रश्न आला तर खूप जास्त तुम्हाला हेल्प होईल, नक्कीच याची गॅरंटी देतोय मी तुम्हाला. बघा, इथं मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत एमपीएससी रिलेटेड किंवा युपीएससी रिलेटेड, डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. इव्हन यांचा जरी तुमच्याकडे सिलेबस नाही आहे आणि एमपीएससी मध्ये दोन्ही पण, मग ते राज्यसेवा पण आली आणि त्यासोबत ग्रुप बी ग्रुप सी सुद्धा, सिलेबस नाही आहे तरी पण डायरेक्ट मला मेसेज करा. कारण सिलेबसनेच आपल्या प्रत्येक परीक्षेची तयारी आहे ती सुरू होत असते. आपल्याला सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे काय की मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय सायन्स साठी, कारण माझा विषय सायन्स आहे. तो जॉईन करायचा आहे. किंवा जर तुम्हाला एक प्रॉपर रोडमॅप माहीत करून घ्यायचा आणि एक प्रॉपर स्टडी जर करायचे तर नक्कीच बॅच जॉईन करायला पाहिजे. त्यात तुम्हाला फ्री मेंटरशिप वगैरे पण असतं, त्यामुळे प्रॉपर गायडन्स मिळतो. तर बॅच साठी सुद्धा मला याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचंय. यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामला सुद्धा कनेक्ट करू शकता. हा टेलिग्राम इथे दिलेला आहे, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट आहेत, पीडीएफ आहेत, सर्व तुम्हाला तिथं मिळतील. इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. तिथं पण मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो, एक्झाम ओरिएंटेड. तिथं पण तुम्हाला कंटेंट मिळेल. बघा, नेमकं प्रकरण आहे काय, तुम्हाला सांगितलं मी की कर्नाटक सरकारने कधी केलं होतं, मला वाटतं इथून 6 महिन्या आधी वगैरेची गोष्ट असेल ती. 2025 मध्ये एक निर्णय घेतला आणि दर महिलांना महिन्याला 1 दिवस पेड मेन्स्ट्रुअल लिव्ह आहे ती मिळेल म्हणून. ठीक आहे. म्हणजेच वर्षाला किती झाले, तर वर्षाला एका वर्षामध्ये 12, कारण दर महिन्याला एक एक आहे, त्यामुळे 12 महिन्यामध्ये किती, तर 12. आणि हा नियम लक्षात ठेवा की कर्नाटक सरकारने खाजगी आणि सरकारी, प्रायव्हेट पण आणि जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत त्यामध्ये काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा सर्वांना काय तर ही 1 दिवसाची सुट्टी आहे ना ती मॅन्डेटरी करण्यात आली. आता कोर्टात काय तर केस दाखल झाली. का झाली? कारण काही ज्या स्त्रिया होता बँगलोर मधील महिला, सॉरी, काही ज्या स्त्रिया होत्या बँगलोर मधील, त्यांनी विशेषतः त्या कुठच्या आहेत, त्या आहेत मॅनेजरियल पदावरच्या आहेत आणि यांनीच काहीतरी या धोरणाला विरोध केला.
आता प्रश्न हा आहे की का विरोध केला ते समजून घेऊ. ही कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की हा जो कर्नाटक सरकारचा जो निर्णय होता ना, की त्याला विरोध करण्यासाठी, की हे नाही व्हायला पाहिजे, यामुळे काहीतरी वाईट परिणाम सुद्धा होईल. याचा मुख्य मुद्दा होता काय, कारण काय होतं, कारण हे महिलांना फायदेशीर जरी दिसत असले, वरवरून जरी आपल्याला फायदेशीर दिसत असले आणि कदाचित तुम्हाला आता बरेही जरी वाटत असेल, तरी पण येणारा जो रिझल्ट आहे तो तेवढा योग्य राहणार नाही. त्याचा परिणाम आहे ना, तो नकारात्मक पाहायला मिळेल. बघा, शेवटी आहे काय, हा मुद्दा नेमका समजून घ्या. प्रत्येक डिसिजन मध्ये तुम्हाला कामात येईल. आपले सीसॅट मध्ये सुद्धा जो प्रिलिम मध्ये सेकंड पेपर आहे, जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत, आता छोटे छोटे पॅसेजेस आहेत, त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात, जसं स्टेटमेंट अँड कन्क्लुजन आहे. एक लक्षात ठेवा की डिसिजन कोणता चांगला आहे. डिसिजन तो चांगला आहे जिथून प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होईल आणि नवीन प्रॉब्लेम तयार होणार नाही. तो बेस्ट डिसिजन आहे. बरोबर. आणि जेवढे आपण स्ट्रिक्ट निर्णय घेणार ना, तेवढे जास्त त्याचे काहीतरी वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. आता हा बेसिक फंडा लक्षात ठेवा डिसिजन घेण्यासाठी, ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे उत्तर मार्क करत आहात त्यावेळेस. इथं पण आपल्याला सिमिलर तसाच काहीचा अप्लाय करता येईल, की इथून आपल्याला रिझल्ट विचार करा, परिणामाचा विचार करा. कदाचित इथं इंटेन्शन योग्य आहे. म्हणजे जे कर्नाटक सरकारने जो निर्णय घेतला, तिथे इंटेन्शन हा योग्य आहे, अजिबात डाऊट नाही. पण लॉंग टर्मचा विचार केला का? तर लॉंग टर्म मध्ये पॉसिबिलिटी हाय चान्सेस हे आहेत की नकारात्मक परिणाम आहे ना, तो पाहायला मिळू शकतो. का पाहायला मिळू शकतो बघा, काही कारण इथे दिलेत. आणि जे तुम्हाला म्हटलं ना मी, की आन्सर रायटिंग मध्ये हे मुद्दे ऍड करा आणि हा एक शब्द समजून घ्या, की बेनेवलेंट सेक्सिझम. बेनेवलेंट सेक्सिझम, ज्याला सौम्य भेदभाव असं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलंय, तसं लिहिता येईल. अदरवाईज मराठीच्या उत्तरामध्ये सुद्धा हाच शब्द वापरा, त्याला अंडरलाईन करा, ते चांगलं दिसेल आणि ते व्हॅल्युडेशन नक्की करेल. सो व्हॉट इज बेनेवलेंट सेक्सिझम, की आपल्याला वरून पाहायला चांगलं दिसतं, की सगळं काय तर चांगलं आहे, पण त्याचा परिणाम काय तर हा चुकीचा पाहायला मिळतो. आणि मुख्यतः कोणाच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत. जसा हाच जो मुद्दा आहे ना, हा बेस्ट मुद्दा आहे, की बेनेवलेंट सेक्सिझम आहे काय, की यामुळे हे धोरण महिलांना कमकुवत म्हणून दाखवते. बघा, आपल्याला वरवरून पाहता हे लक्षात येतं की असं व्हायलाच पाहिजे. आणि जसं मी म्हटलं ऑलरेडी, की एक सेशन मी ऑलरेडी घेतलाय आणि त्यामध्ये मॅक्झिमम महिलांनी हेच म्हटलंय की महिलांना ही सुट्टी मिळायला पाहिजे. पण इथून वरवरून आपल्याला पाहायला चांगलं मिळते. पण मी एक पुरुष आहे, तुमच्या घरात पुरुष आहेत, त्यांना ते ज्यावेळेस पाहत असतील त्यावेळेस ते कसे पाहत असतील, तर कदाचित हे असंच दिसेल की स्त्रिया काहीतरी कमकुवत आहेत म्हणून, की स्त्रिया त्या पिरियडमध्ये कॅपेबल नाही आहेत म्हणून. बघा, मी हे माझे विचार नाही म्हणतोय, हे जे आहे ना, हा मुद्दा हा स्त्रियांनीच मांडलेला आहे, त्यांनीच हा शब्द वापरलेला आहे. करेक्ट. म्हणजे चांगल्या हेतूने केलेला निर्णय, पण परिणाम काय तर भेदभाव निर्माण करू शकतो. हा भेदभाव निर्माण करू शकतो. आता तुम्हाला ना बेनेवलेंट सेक्सिझमचा ना प्रॉब्लेम काय ना, तो सांगतोय. बघा, बेनेवलेंट सेक्सिझम आपल्याला काय म्हटलं मी, की सुरुवातीला आपल्याला पाहायला चांगला वाटेल, इंटेन्शन चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचा परिणाम काय तर हे चुकीचे निघू शकतात. किंवा एक थर्ड पर्सन जर पाहतोय तर तो वेगळ्या किंवा निगेटिव्ह अँगलने पाहू शकतो, असं होऊ शकतं. यामुळे होणार काय, की हे पॉझिटिव्ह तर दिसतं, पण पीपल डोंट क्वेश्चन इट. का? कारण सगळं पॉझिटिव्ह आहे ना. मला सांगा, की जर सुट्ट्या जर देण्यात आल्या 4-5 दिवसाची नाही, अख्ख्या महिन्यामध्ये 4-5 दिवस नाही, 1 दिवस किंवा 2 दिवस सुट्टी जर देण्यात आली, तर यावरनं कोणीही क्वेश्चन करणार नाही. कोणीच नाही. कोणीच क्वेश्चन करणार नाही. एक व्यक्ती सुद्धा नाही. का? कारण पॉझिटिव्ह दिसतो नाही, त्यात चुकीचं काय आहे. पण याचे परिणाम लगेच दिसणार नाही. याचे परिणाम काय तर काही वर्षानंतर, 5, 10, 15, 20 वर्षानंतर दिसेल. आणि मुख्यतः लक्षात ठेवा, की हे असे निर्णय आहेत, हे असा असा हा भाग आहे, की हे निर्णय ना परत युटर्न घेणं शक्य नाही आहे. की एकदा विचार करा, की आता जर कायद्याने हे ठरवलं, सुप्रीम कोर्टाने म्हटलं किंवा गव्हर्नमेंट कायदा जर केला, की नाही, की स्त्रियांना ते 1-2 दिवस तरी सुट्टी मिळायलाच पाहिजे, तर हा निर्णय कधीच इथून युटर्न होणार नाही. कधीच होणार नाही. का? कारण तो दिसायलाच पॉझिटिव्ह आहे. या बाबतीत जर कोणी जर बोललं, तर त्याला विरोध करणारे बरेच असतील. पण होणार काय? होणार हेच, की स्त्रियांना कमी नोकरीवर घेतल्या जाईल. मग तिथं भेदभाव वाढेल. प्रमोशनमध्ये त्यांचं प्रमोशन तिथं होणार नाही. म्हणून कदाचित मॅनेजर लेव्हलवरच्या ज्या स्त्रिया होतात, त्यांनी अपोज केलंय ना. करेक्ट. त्यामुळे हा फार मोठा प्रॉब्लेम आहे बेनेवलेट सेक्सिझमचा. करेक्ट. दिसायला फार मोठा पॉझिटिव्ह आहे, काही प्रॉब्लेम नाही, मस्त आहे. पण आहे काय, की याबद्दल कोणीही प्रश्न विचारणार नाही आणि हे असेच राहणार. इथून जो भेदभाव आहे ना, हा अजून जास्त वाढत जाईल. अजून काय प्रॉब्लेम आहे, की यामुळे काय होणार, की जे स्टिरिओ टाइप्स आहेत ते काय तर रिइन्फोर्स होईल अजून. आणि इट इट कॅन लिमिट अपॉर्च्युनिटीज. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, की भेदभाव वाढेल,
कमी नोकरीवर घेतल्या जाईल, प्रमोशन मध्ये तेवढे अपॉर्च्युनिटीज आहेत ते मिळणार नाही. त्यामुळे इट कॅन लिमिट अपॉर्च्युनिटीज आणि स्त्रियांना जे आपल्याला इंडिपेंडेंट करायचं आहे, त्यांना कॅपेबल बनवायचे ते होणार नाही. बरोबर, हा प्रॉब्लेम आहे काय तर बेनेव्हलेंट सेक्सिझमचा. आता तुमचा हा मुद्दा आता लक्षात आलं असेल की महिलांनी का विरोध केला, तर एक आहे काय तर बेनेव्हलेंट सेक्सिझम. दुसरं आहे काय, ऑलरेडी आपण बऱ्यापैकी डिस्कस केलंय की त्यांचा करिअरवर नकारात्मक परिणाम होईल. करिअरवर नकारात्मक परिणाम म्हणजेच काय की त्यांना नोकरीवर घेतल्या जाणार नाही, प्रमोशन मध्ये अपॉर्च्युनिटीज आहे त्या मिळणार नाही. आणि दुसरं आहे काय तर समानतेवर परिणाम. समानतेवर परिणाम म्हणजेच काय, आणि एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला करिअरचा मुद्दा आला ना, मी तुम्हाला इथं अगदी क्लिअर करतो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये, म्हणजे मी सुद्धा टेक्स्टबुक मध्येच काम करतोय, एक प्रायव्हेट कंपनी आहे. या आधी पण जिथं पण काम करत होतो ते पण प्रायव्हेट सेक्टरच होतं. मी तरी नोटीस नाही केलं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्त्री पुरुष, ती स्त्री आहे किंवा पुरुष आहे, या बाबतीवर भेदभाव करतात. मी माझं एक्सपिरियन्स सांगतोय, कदाचित नक्की तुमचा वेगळा असू शकतो. ठीक आहे, तुम्हाला हे पण सांगतोय मी की टेक्स्टबुकच्या फॅकल्टी टीम मध्ये मॅक्झिमम जरी पुरुष असले तरी पण लीड करणारी एक स्त्री आहे. ठीक आहे, आता तिला अपॉर्च्युनिटी यासाठी मिळाली कारण ती कॅपेबल आहे हे दाखवलंय म्हणून. आम्ही टेक्स्टबुकच्या फाउंडर्सशी सुद्धा भेटलोय, ज्यांनी ही एवढी मोठी कंपनी उभी केलेली आहे. त्यांचा सुद्धा त्यांवर खूप जास्त विश्वास आहे की ती स्त्री करू शकते म्हणून. हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रायव्हेट, आता मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की कदाचित तुमचे अनुभव हे कोणाचे अनुभव वेगळे असू शकतात, पण माझा अनुभव तरी हे मी नोटीस केलंय. करेक्ट. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर खरंच जर पुढे जायचं असेल तर प्रायव्हेट सेक्टरला एकच पाहिजे की आउटपुट. जोपर्यंत आउटपुट येत आहे तोपर्यंत स्त्री पुरुष असा कोणी विचार करत नाही. पुरुषांपेक्षा स्त्री जर आउटपुट जर चांगले देत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. रिझल्ट जर चांगला येत आहे तर नक्की अपॉर्च्युनिटीज आहे. आणि मला वाटतं की आपल्याला जर करिअरमध्ये जर पुढे जायचंय तर या गोष्टीसाठीच विचार करावा लागणार आहे. करेक्ट. नेक्स्ट, समानतेवर परिणाम होईल. बऱ्यापैकी तुमच्या आता लक्षात आलं असेल की पुरुष आणि महिला यांच्यातील इक्वल अपॉर्च्युनिटी म्हणजे समान संधी काय तर कमी होऊ शकते. मग सर्वांना सारखं अपॉर्च्युनिटीज मिळणार नाही, कारण महिलांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्याने त्यांना कमी सक्षम मानले जाऊ शकते. कारण स्पेशल ट्रीटमेंट कोणाला मिळेल, जे कदाचित तेवढे कॅपेबल नाहीये त्यांना. त्यामुळे याचा कुठतरी इम्पॅक्ट न तसा होऊ शकतो. आय होप की क्लिअर झालं असेल. एकदा फक्त आपण हे डिस्कस करून घेऊ की कर्नाटक सरकारने असा निर्णय का दिलेला होता, कर्नाटक सरकारने काय कारण दिले ते बघा इथे दिले की हा निर्णय महिलांच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की जे मुद्दा जर तुम्हाला समजला असेल तर कर्नाटक सरकारचे हे जे निर्णय आहे हे तुमच्या चांगले लक्षात आलेच असतील. दुसरा हा एक लक्षात ठेवा, आपल्या आन्सर रायटिंगसाठी इम्पॉर्टंट आहे की संविधानातील आर्टिकल 42 नुसार कामाच्या ठिकाणी मानवी आणि न्याय्य परिस्थिती निर्माण करणे ही कोणाची जबाबदारी आहे, राज्याची जबाबदारी आहे. करेक्ट. पॉलिटीमध्ये आहेत, करेक्ट, डीपीएसपी मध्ये आहेत. नेक्स्ट, हा एक काय तर प्रोग्रेसिव्ह, प्रगत आणि काय तर वुमेन फ्रेंडली निर्णय आहे. हे कारण कोणी सांगितलेले होते, तर कर्नाटक सरकारने सांगितलेले होते. तर हे आपल्याला आन्सर मध्ये ऍड करता येईल. आय होप की मुद्दा क्लिअर झाला असेल. परत जसं मागच्या सेशन मध्ये एक फ्रेंडली डिस्कशन झालेलं होतं, अशी अपेक्षा करतो की या सेशन मध्ये पण चॅटबॉक्स मध्ये फ्रेंडली डिस्कशन होईल. तुमचे पण विचार बघा दोन्ही बाजूला असतात, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, या विचाराचे पण आहेत, त्या विचाराचे पण आहेत. मी इथं माझे विचार कोणते सांगितलेले नाहीये. इथं जो निर्णय आहे कर्नाटक सरकारचा निर्णय एका बाजूला आहे आणि दुसरं काय तर महिलांनी ज्यांनी अपोज केले त्यांचं काय आहे. तसंच तुमचे पण काही विचार असू शकतात आणि मुख्यतः आपल्याला यावर विचार करायला पाहिजे. मुख्यतः आपण कशावर विचार करायला पाहिजे, तर आपल्याला विचार करायला पाहिजे की सोल्युशनवर. कारण प्रॉब्लेम तर आहे, आपण विचार करायला पाहिजे सोल्युशनवर. सोल्युशन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जर डिसिजन घ्यायचे, आपल्याला एक अधिकारी बनायचे, एमपीएससी युपीएससी क्रॅक करून जरी अधिकारी बनणार आहोत, आपण क्लास 1 अधिकारी बनणार आहोत, तर मी तुम्हाला सांगितलं की डिसिजन बेस्ट कोणता असेल ज्यामुळे नवीन प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही आणि जुना प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. तर आपल्याला या सोल्युशनवर विचार करायला पाहिजे की काय सोल्युशन हा निघू शकतो. असेच काही सोल्युशन त्या सेशन मध्ये मी डिस्कस केलेले आहेत. तो सेशन तर नक्कीच पाहायला पाहिजे, कारण तिथं प्रॉब्लेम पण आहे आणि तिथं सोल्युशन पण आहे. त्यामुळे ते परत रिपीट करण्यापेक्षा मी सध्या तरी तो डिस्कस करणार नाही. शक्य झाल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक पण शेअर करतो. ठीक आहे. आय होप की क्लिअर झालं असेल. चला, आणि सोबत अजून तुम्हाला काय सोल्युशन वाटतंय का, तुमचे काय विचार आहे नक्की चॅटबॉक्स मध्ये कळवा. चला नेक्स्ट सेशनला भेटूया, पण त्याआधी एकदा मी परत माझा नंबर जो आहे ना तो मी तुम्हाला शेअर करतोय. हा, आणि बॅचची पण माहिती घ्या की जर तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी साठी जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे स्वराज्य बॅच आहे,
ज्यामध्ये आपण बेसिक पासून सुरू करू, म्हणजे एनसीईआरटी पासून तुम्हाला शिकवल्या जाईल. आन्सर रायटिंग वगैरे सर्व इथं कव्हर होईल. सोबत तुम्हाला इथं 18 बुक्स आहेत ते मिळतील, 18 बुक्स मिळतील आणि सोबत पीडीएफ स्वरूपात क्लास नोट सुद्धा मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय की मेंटॉरशिप प्रोग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण बरेच डाऊट्स असतात प्रिपरेशन फेजमध्ये. सोबत आपल्याकडे एक्सपिरियन्स्ड एक्सपर्ट फॅकल्टी टीम सुद्धा आहे, प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी आहे. नेक्स्ट आहे काय तर आपल्या सर्व क्लासेस आहेत ते लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा इथं तुम्हाला मिळेल. आता मंथ एंड ऑफर आहे, तर नक्कीच डिस्काउंट भरपूर आहे. त्यामुळे लवकरात लवकर विचार करा. तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा फीज आहे ती भरता येणार आहे. मी माझा नंबर इथं दिलेला आहे ना, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ती माहिती आहे ना ती मिळवता येईल. ठीक आहे. डायरेक्ट आपण कॉलवर डिस्कस करू की किती टोटल फीज होणार, फायनल फीज किती होणार, दर महिन्याला किती भरता येईल, ह्या सर्व बाबी. नेक्स्ट आहे काय मेन्सच्या तयारीसाठी हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचा आहे, राज्यसेवा मेन्स गुरुकुल. यामध्ये तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी चे सर्व जे प्रश्न आहेत ते सर्व मिळेल, मॉडेल आन्सर आहेत ते मिळतील. त्यामुळे नक्की जॉईन करून ठेवा. आणि या वर्षी मेन्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल प्रोग्राम बघा, आता परीक्षा सुरू होणार आहे काहीच दिवसात. आणि जर तुम्ही हे जर अजून जॉईन केलं नसेल, कारण अजूनही मध्ये मध्ये गॅप आहे आणि त्यामध्ये असलेल्या गॅपमध्ये तुम्हाला प्रॉपर त्या विषयाची त्या सब्जेक्टची जर तयारी करायची आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची, मुख्यतः इव्हॅल्युएशन करून घ्यायचंय, तर नक्कीच तुम्हाला जॉईन करायला पाहिजे. सोबत 1 लाखाचं रिवॉर्ड सुद्धा आहे जर तुमचं सिलेक्शन होत आहे तर. आणि ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, नव्याने आपण लॉन्च केलेली आहे. यावर सुद्धा भरपूर डिस्काउंट मिळेल. बाकी फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. यस, आय होप की क्लिअर झाला असेल मुद्दा. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.